आकाशवाणी नावाचा ग्रुप आहे. आम्ही व्हिज्युअली इम्पेअर्ड लोकांसाठी ऑडिओ बुक्स तयार करतो आणि हा नीड बेस्ड आहे. म्हणजे त्यांची जी आवश्यकता असते दृष्टिबाधित लोकांची व व्यक्तींची ते आम्ही पूर्ण करतो. म्हणजे त्यांना जर पुस्तक हवं असतं तर ते आम्हाला कळवतात आणि आम्ही करून देतो. आमचे जवळजवळ 500 व्हॉलंटियर्स काम करतात. हे ऑनलाईन काम होतं, त्यामुळे आम्हाला ऑफिस वगैरे लागत नाही, घरून काम होतं. त्यामुळे ती PDF मुलांकडून आम्ही मागून घेतो, ती स्कॅन करून व्हॉलंटियरला त्यांच्या घरी पाठवतो. व्हॉलंटियरला ती मिळालं तर त्यांच्या घरी बसून रेकॉर्ड करतात. रेकॉर्डेड फाईल्स परत पाठवून देतात. आमची एडिटिंग टीम आहे ती एडिट करते. पुस्तक सगळं कंपाईल होतं आणि अशा पद्धतीने आमचं पुस्तक तयार होतं. आणि मग पुस्तक तयार झालं की आता आपण लिंकनी मुलांना पाठवून देऊ शकतो. पूर्वी मुलं पेनड्राईव्ह किंवा CD वरती घेऊन जायची, आता आपण लिंकनी पाठवून देऊ शकतो. आणि आता जवळजवळ आपल्याकडे 6,000 6,500 पुस्तकं ऑडिओ बुक्स ऑलरेडी आहेत. आणि कुठलंही पुस्तक असेल, म्हणजे धार्मिक पोथी असेल, ते ज्योतिषशास्त्रावरचं असेल, MPSC UPSCचं असेल, CA करणारी मुलं, म्हणजे नीड बेस असल्यामुळे जे काम जे त्यांना पुस्तक हवं आहे ते आपण करून देतो. म्हणजे एक चिटोरा असू दे ना तर 1200 पानांचं असतं आणि व्हॉलंटियर्स सगळे हे करून देतात. आणि आमचे व्हॉलंटियर्स आहेत ते पण सगळे क्वालिफाईड आहेत. म्हणजे CAs आहेत, डॉक्टर्स आहेत, PhDs आहेत, प्रोफेसर्स आहेत सगळे. त्यामुळे मग ते वाचताना पण एक वेगळा फरक येतो. जर त्या विषयातला एक्सपर्ट असतो, समजा अकाउंट विषय तर पुस्तक वाचून समजत नाही, मग अशा वेळी जो एक्सपर्ट जो व्हॉलंटियर आहे तो चॅप्टर एक्सप्लेन करून वाचतो. त्याला आम्ही ट्युटोरियल असं म्हणतो. अशा पद्धतीने असे बरेच ग्रुप्स आहेत आमचे. व्हॉट्सअप ग्रुप जे मुलांचे आहेत त्याच्यावर आम्ही रोज न्यूजपेपर्स काही आर्टिकल्स रोजच्या रोज टाकतो. त्यामुळे मुलांचं करंट अफेअर लागतं त्यांना सगळ्या परीक्षांना, तर ते अपडेटेड असतात. तर त्याचे डोळस मुलं त्यांना म्हणतात की तुम्हाला एवढं कसं माहिती आहे, एवढं कसं कळतं, तर त्यामुळे ते देतो. आणि कोणालाही बिनबुक पाठवत नाही. आणि हे सगळं काम आमचं विनामूल्यच होतं. म्हणजे व्हॉलंटियर सगळे ऑनररी काम करतात, मुलांना पण आम्ही विनामूल्य देतो. त्यामुळे फक्त एक मेसेजची खोटी असते. मेसेज आला आणि ते पुस्तक जर असलं तर इमिजिएटली आम्ही पाठवून देतो. पुस्तक नसलं आमच्याकडे तर मग त्यांना आम्ही PDF पाठवायला सांगतो. PDF द्या आणि मग आम्ही रेकॉर्ड करतो. अशा पद्धतीने काम करतो.